मुंब्रा पोलीस स्टेशनच्या सायबर सेल पथकानं जीवनसाथी.com या ॲपवरून महिलांना लग्नाचा आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय। या प्रकरणात 2 आरोपींना अटक करण्यात आली असून लखनौ इथे चालवलेले बनावट कॉल सेंटर बंद करण्यात आले, अशी माहिती परिमंडळ 1चे पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी पत्रकार परिषदेत दिली। तक्रारदाराच्या माहितीनुसार आरोपींनी बनावट प्रोफाईलद्वारे तक्रारदाराला विश्वासात घेतलं आणि वेगवेगळ्या कारणांनी तिच्याकडून 13.54 लाख रुपये उकळले। याबाबतचा गुन्हा दाखल होताच मुंब्रा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक नितीन पगार तपास करत असताना सायबर सेल पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सुरवाडे, पोलीस उपनिरीक्षक विजय सानप आणि पथक यांनी तांत्रिक तपास करत आरोपी जैदफुल खान याला मध्य प्रदेशातील भोपाळ इथून अटक केली। त्याच्या माहितीच्या आधारे मुख्य सूत्रधार एजाज अहमद याला लखनौ इथे एका रोमांचक पाठलागानंतर अटक करण्यात आली। तपासात आरोपींच्या कॉल सेंटरमधून महिलांना गिफ्ट्स कस्टम ड्युटीत अडकल्याचं सांगून पैसे उकळल्याचं उघड झालंय। आरोपींनी या वेबसाईटद्वारे आतापर्यंत 31 महिलांची फसवणूक करत करोडो रुपयांच्या वर अश्लील मेसेज आणि ब्लॅकमेलिंगद्वारे फसवणूक केली आहे। आतापर्यंत पोलिसांनी 9 लॅपटॉप, राउटर, सिम कार्ड यांच्यासह महत्त्वाचे पुरावे जप्त केलेत। पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली या कारवाईत आरोपींना 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं असून अधिक तपास सुरू आहे। जी झाली त्याच्यामध्ये 9 लॅपटॉप, नंतर कॉम्प्युटरशी संबंधित जे राउटर आहेत किंवा हेडफोन्स आहेत हे आम्ही ताब्यात घेतले। नंतर त्या मुलीचा जो फसवणूक झालेली रक्कम आहे ती रिकवर केलेली आहे आणि हा कॉल सेंटर चालवत होता। तसंच एक त्याची वेबसाईट आहे, एक चॅटिंग वेबसाईट आहे, त्याच्यामध्ये तो हनी ट्रॅप करतो चॅटिंग वेबसाईटने आणि हे जे जीवनसाथी.com वर बोगस प्रोफाईल बनवून मुलींना फसवतो। तर आतापर्यंत जे प्राथमिक माहिती आहे अजून ही कन्फर्म व्हायची आहे, 30 महिलांपर्यंतचा आकडा असायची शक्यता आहे आणि आकडा जो फसवणुकीचा आहे तो 1 करोडच्या वर जायची शक्यता आहे। हा मुद्देमाल 9 लॅपटॉप केलेले आहे। मुलीचे जे आमच्या फिर्यादीमध्ये जी मुलगी आहे तिचे पैसे रिकव्हर केलेले आहेत। बाकीचे कोण फिर्यादी आले अजून आलेले नाही आहेत, येतील तसे आम्ही पुढे कारवाई करू। आणि याच्यामध्ये सगळ्यांमध्ये त्यांचा जे महिला आहेत महिलांची फसवणूक झालेली त्यांच्यासाठी काय? तर महिलांसाठी आणि आमचे आव्हान हेच आहे की हे ऑलरेडी आमच्या CP साहेबांनी ड्राईव्ह सुरू केलेला आहे की सायबर क्राईम किंवा सोशल मीडियाचा जो दुरुपयोग होऊन फसवणूक केली जाते, तर अशा गुन्ह्यांच्या अवेअरनेससाठी आम्ही वेगवेगळे स्तरामधील म्हणजे वृद्ध असतील, कॉलेजच्या मुली असतील, मुलं असतील किंवा सोसायटी असतील यांना आवाहन करत आहोत। आमचे अधिकारी जात आहेत, त्यांना या टाईपच्या गुन्ह्यांबाबत माहिती देत आहेत